आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। शेरी येथील 33व्या अखंड हरिनाम सप्ताहाची आज काल्याच्या कीर्तनाने सांगता। मौजे शेरी येथील श्री क्षेत्र हनुमान मंदिर येथे गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या 33व्या अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची आज मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी उत्साहात सांगता झाली। सद्गुरू सच्चिदानंद गंगाधर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि नित्यानंद गंगाधर महाराज गुरुदेव देवस्थान त्र्यंबकेश्वर विजयनगरचे हरिभक्त पारायण निवृत्तीनाथ महाराज काळे यांच्या प्रेरणेने तसेच समस्त गावकरी व श्री संत तुकाराम महाराज भजनी मंडळ शेरी यांच्या सहकार्याने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता। दिनांक 18 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट या कालावधीत दररोज पहाटे 4 ते 6 काकडा भजन, सकाळी 8 ते 11 व दुपारी 2 ते 5 ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ, रात्री 9 ते 11 नामवंत प्रवचन व कीर्तनकारांचे कीर्तन आणि नंतर हरिजागर असे दैनिक कार्यक्रम झाले। या सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांनी सेवा दिली। त्यात हरिभक्त पारायण माऊली महाराज सुरडकर आळंदी, कौशल्याताई देशमुख बोरगाव तालुका सुरगाणा, हरिभक्त पारायण महंत अनंतदासजी कजवाडेकर, हरिभक्त पारायण शिवचरित्रकार वाणीभूषण गुरुदेव महाराज चव्हाण कोपरगाव, हरिभक्त पारायण नंदू महाराज गांगुर्डे शेरी, हरिभक्त पारायण भरत महाराज पानसरे पुरी, हरिभक्त पारायण रामायणाचार्य रमाकांत महाराज डोखडे खेडगाव यांनी कीर्तन सेवा दिली। सांगता दिनी गुरुवर्य हरिभक्त पारायण निवृत्ती काळे महाराज यांचे सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत काल्याचे कीर्तन झाले। कीर्तनानंतर महाप्रसाद वाटपाने सोहळ्याची सांगता झाली। महाप्रसाद अन्नदान हरिभक्त पारायण कैलासवासी गुलाबराव उखा पवार यांचे स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र जगदीश गुलाबराव पवार यांनी केले। या संपूर्ण सप्ताहात ज्ञानेश्वरी व्यासपीठ, हरिपाठ, मृदंगाचार्य, गायक, पखवाज, वादक तसेच समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळ, तरुण मित्र मंडळ शेरी यांनी विशेष परिश्रम घेतले। परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हरिनामाचा लाभ घेतलाय। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी भिका पवार।